नेरळ पोलीस स्टेशन हद्दीतील मौंजे चिकन पाडा इथं राहणारे मयत 35 वर्षीय तरुण मदन पाटील यांच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाला असताना मदन पाटील व त्याची गरोदर पत्नी अनिशा मदन पाटील तसंच मुलगा विवेक मदन पाटील यांचा मृतदेह हा घराजवळ असलेल्या ओहळामध्ये सापडल्याची घटना घडली होती. सदर सापडलेल्या तीनही मृतदेहांच्या अंगावरील झालेल्या घावाच्या जखमा दिसत असल्यानं हे हत्याकांड की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित होत असताना मात्र पोलिसांना हे हत्याकांड असल्याचा संशय असल्यानं या तिहेरी हत्याकांड प्रकरणी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी धुळा टेळे यांच्या मुख्य अधिकाराखाली पोलिसांच्या 5 टीम तसंच अलिबाग गुन्हे अन्वेषण पथक यांच्या माध्यमातून तपासाची सूत्र ही वेगाने फिरवत सदर तिहेरी हत्याकांड प्रकरणी मुख्य संशयित म्हणून मृत मदन पाटील यांचा लहान भाऊ हणवंत पाटील याला पोलिसांनी चौकशी करता ताब्यात घेत व सदर गुन्ह्याची उकल होण्याकामी त्याची पत्नी आणि एका मित्राला ताब्यात घेतलं होतं. सदर पोलिसांच्या तपास आणि चौकशी दरम्यान अखेर सख्खा लहान भाऊ हणमंत पाटील यानं रेशन कार्ड व घरपट्टी वादातून झोपेत असलेला मोठा भाऊ, 7 महिन्यांची गरोदर वहिनी आणि लहान पुतण्या यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून तिहेरी हत्याकांड केल्याची कबुली दिली आहे. नेरळमध्ये जो गुन्हा घडलेला आहे तो कशा पद्धतीने घडलेला आहे आणि कशा पद्धतीने त्याचा तपास पोलिसांनी केलेला आहे? नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चिकनपाडा गाव आहे. त्या ठिकाणी तिहेरी हत्याकांड झालेलं होतं. एकाच घरातल्या 3 जणांचे मृतदेह जे आहेत हे उड्यामध्ये मिळालेले होते. याचा तपास कर्जत डिव्हिजनचे SDPO, नेरळ पोलीस स्टेशनचे API ढवळे आणि LCB श्री बाळासाहेब खाडे अशी जी टीम तपास करत होती. या तपासामध्ये असं लक्षात आलं की जो मृतक आहे त्याचा सक्का भाऊ हनुमंत यानं आपल्या स्वतःच्या सक्का भाऊ, त्याची पत्नी आणि 11 वर्षाचा मुलगा या तिघांना रात्री झोपेतच कुऱ्हाडीनं मारून टाकलेला आहे. आणि पुरावे नष्ट करण्यासाठी घराच्या मागे जो ओढा वाहतो त्या ओढ्यामध्ये त्यांनी पण हे मृतदेह आहे ते टाकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आरोपीनं स्वतःचा प्रेझेन्स रात्रभर घटनास्थळावर नव्हता हे दाखवण्यासाठी जवळच असलेल्या पोशीर गावामध्ये त्याचा चुलत मामा राहतो, या ठिकाणी तो रात्रीच गेलेला होता आणि तिथं जेवण करून झोपलेला होता आणि असं दाखवण्याचा प्रयत्न होता की मी त्या ठिकाणी नव्हतो. परंतु त्यानं घटना घडवण्यासाठी रात्रीच तो उठून आलेला होता आणि घटना करून परत त्या ठिकाणी जाऊन झोपलेला होता. घटना झाल्यानंतर त्यानं ड्रेस बदललेला होता. हा एक पुरावा जो आहे त्याच्यावरून तो लक्षात आलं की त्यानं केलेला आहे. आणि एक CCTVचा पुरावा मिळाला की ज्यामध्ये तो त्या गावातून चिकनपाड्यामध्ये आलेला पण दिसतो आहे. त्यावरून तो निष्पन्न झाला आणि त्यानं हे असं अघोरी असं कृत्य केलेलं लक्षात आलेलं आहे. याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. सर, या गुन्ह्यासंदर्भामध्ये जो निर्गुण गुण केलेला आहे तर ह्या संदर्भामध्ये आपण कशा पद्धतीने शिक्षेसाठी त्यांना आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी या दृष्टीने कसे प्रयत्न करणार? आपण बघितला की अत्यंत क्रूरपणे ही घटना घडलेली आहे. झोपेतच तिघांना मारण्यात आलेला आहे. जी महिला मयत झालेली आहे, तर ती महिला जी आहे ते प्रेग्नंट पण होत्या. त्यानंतर जो लहान मुलगा मरण पावलेला आहे तो पण मायनर मुलगा आहे. आणि अशा पद्धतीनं क्रूर अशा पद्धतीनं कृत्य केल्यामुळे आम्ही या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी आम्ही त्या पद्धतीनं तपास करू आणि त्याचं दोषारोपपत्र आम्ही सादर करू. तर कोर्टात हजर केलं नाही. सर, याच्यामध्ये जो आरोपी आहे त्यांनी मारण्यामागचं कारण काय होतं? आता जे कारण पुढे येत आहे ते त्यांच्या प्रॉपर्टीचा हेतू आहे. घरामध्ये घर जे होतं ते मृतकाच्या नावावर होतं आणि घराच्या विभाजनावरून त्यांच्यामध्ये वाद होते, रेशन कार्डवरून वाद होते. अशा पद्धतीनं पूर्वीचे वाद असल्याचे लोक बोलतात किंवा काही रेकॉर्डवरती गोष्टी आहेत, तर ते एक कारण दिसतो आहे. परंतु घटना जी आहे ही प्री प्लॅन्ड आहे. म्हणजे आरोपीनं जे आहे यासाठी प्लॅनिंग केलेलं आहे आणि मग म्हणजे अंजाम दिलेला आहे.